देव म्हटलं की आपल्या अंतःकरणामध्ये ज्याची ज्याची भावना रुजते ती आपण घ्यायची. मग दिनाचा सोयरा पांडुरंग. पांडुरंग परमात्मा काय करतो? अनिष्टाची निवृत्ती करतो आणि इष्टाची निवृत्ती करतो. अनिष्टही जाळतो आणि इष्टही जाळतो आणि त्याला आपल्या जवळ येतो. म्हणून आपण बघा, देवाचे द्वारे उभाक्ष न भरी तेने मुक्तिचारी साधेल देवाचे द्वार. गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय यावत सर्व संसारी जीवांना उपदेश करतात की बाबांनो, आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला मोठा असा सुवर्णकाळ प्राप्त झालाय, थोर असा सुवर्णकाळ प्राप्त झालाय. कोणता सुवर्णकाळ प्राप्त झाला? मनुष्य देहाचा. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला, मानवी देह प्राप्त झाला. तर आपण सर्वांनी काय करा? तर एकदा तरी कुठं जा? स्वित्झर्लंडला जा, एकदा तरी पाकिस्तानला जा, एकदा तरी हिमालयात फिरायला जा, एकदा तरी महाबळेश्वरला फिरायला जा, एकदा तरी पुण्यमानालीला फिरायला जा, असं म्हटलं तू बरोबर आहे. मग एकदा तरी पंढरपूरला फिरायला जा. कुठे जा? पंढरपूरला फिरायला जा. पंढरपूरला फिरायला का जा? इतर ठिकाणी का नाही? बाकीच्या ठिकाणी का? जगाच्या पाठीवर तीर्थ नाही का? इतर क्षेत्र नाही का? बाकीच्या ठिकाणी अनेक क्षेत्र आहेत, अनेक तीर्थ आहेत, पण तिथं न जाता तुम्ही पंढरपूरला जा असं का सांगतात? त्याचं कारण असं आहे की पंढरपूरमध्ये अनेक वैशिष्ट्य. आपण सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार बघूया. आपल्या श्री क्षेत्र वाडीवरे गावामधून किती वर्ष आहे दिंडीचं? आपलं 22वे वर्ष आहे. मधून 3 वर्ष पूर्ण झाले का आपल्या दिंडीचा रौप्य महोत्सव आपण साजरा करू. 25वा रौप्य महोत्सव तिकडून आल्यावर सप्ताह करू मोठा आपण. असा आपण म्हणतो बाबांचा सप्ताह आहेच, पण त्याच्यात रौप्य महोत्सव साजरा करायचा. 25वा रौप्य महोत्सव. 22 वर्ष आपल्या वाडीवरे गावातील थोरा मोठ्यांनी ही वारी सुरू केली आणि गावाला परंपरा घालून दिली, परिसराला परंपरा घालून दिली. तसं मला वाटतं ही दिंडी मानगिरी बाबांच्या नियोजनातली ना, बरोबर ना? तर आपल्या अंबळी पर्वताचे आदरणीय एक महान साधू त्यागी महात्मा मानगिरी बाबांच्या आशीर्वादाने या दिंडीची सुरुवात झालेली आहे. आणि त्या दिंडीच्या खरं तर 2 शाखा आहेत. एक गोंद्यावरून शाखा चालते, एक आपली वाडीवऱ्याची शाखा चालते. तर वाडीवऱ्यातील सर्व आयोजक नियोजक यांच्या खडतर कष्टाने, फार कष्ट आहे मोठं. जागा बघायला या, अन्नदाते शोधा, देणगीदार शोधा. आम्ही बघितलं हप्त्याभर ते धान्य गोळा करत होते. अत्यंत अडचणीत, कोण चांगलं म्हणतं, कोण वाईट म्हणतं, पण ऐकत राहताना देवाचं कार्य करायचं या उद्देशाने आमची सगळी जी दिंडी प्रमुख मंडळी आहे. दिंडी प्रमुख कोण आहे? मी बोलण्यापेक्षा तुम्ही बॅनर वाचा. काय होतं? मी बोलणं म्हणजे मग ते तुम्ही सोबत राहता, मग तुम्ही त्यांच्यात नावं घेता. तसं करण्यापेक्षा ज्यांना वाटतं दिंडीचे चालक मालक कोण आहे, दिंडीचे बॅनर वाचायचे. तर असं खूप कष्टाने सर्वजण मेहनत करून आपण सर्वांनी या दिंडीची प्रारंभ 29 तारखेला आपण सकाळी प्रस्थान केलं. प्रस्थान झाल्यावर त्र्यंबकेश्वरून दादांच्या पादुकांचं प्रस्थान झालं आणि मग 30ला सातपूरला, 1ला नाशिकला, आज 2ला, बरोबर 2 तारखेला 2 तारखेला आपण शिंदे गावामध्ये आपण गोरोबो गोरे यांच्या आपल्या वास्तूमध्ये आपला आजचा हा मुक्काम आहे. अत्यंत छान असं नियोजन आहे. खूप समाधान वाटलं. गोविंद भाऊंना आपण सर्वजण पांडुरंग परमात्म्याला विनंती करूया की तुमच्याकडून जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत या जागेमध्ये या वारकऱ्यांची सेवा घडावी, टाळवावी, सेवा घडावी, तुमच्याकडून अन्नदान घडावं, त्यांची व्यवस्था चांगली व्हावी आणि जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत ही सेवा तुमच्याकडून अशीच चालू असावी अशी आम्ही सर्वजण तुम्हाला विनंती करतो. आणि त्या माध्यमातून पांडुरंग परमात्म्यांना आयु, आरोग्य, आयुष्य, लक्ष्मी काय असेल ते भरभराटी त्यांना प्राप्त व्हावी ही त्यांना पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून आजचा आपला मुक्काम आहे. तर गोड असं नियोजन आहे, छान अशी जागा आहे, पावसाने आपल्याला साथ दिलेली आहे.
आणि तशी व्यवस्था छान आहे. तर आपण सर्वजण मजल करत करत पंढरपूरला जाणार आहात. काय नियम आहे मी शेवटला सांगतो, पहिले जे प्रवचन करू, कारण समोर हा लावलाय म्हणजे मला थोडंसं प्रेशर आहे, ह्या म्हणजे दोरीत बोलावं लागतं. आणि म्हणून आपण प्रथमतः चिंतन बघूया. पंढरीशी दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जगद्गुरु तुकोबारायांनी यावत सर्व जीवाला उपदेश केलेला आहे. काय उपदेश केला? की आपण पंढरपूरला जा. आल्यानं पंढरीशी जारे आल्यानं संत संसारा. जारे म्हणण्यामध्ये एक वचन नाही, अनेक वचन आहे. जा म्हटलं असतं तर एक वचन आलं असतं, पण जारे म्हटलं म्हणजे सर्वजणांनी जा. सर्वजणांनी म्हणण्यामध्ये इथे फक्त मनुष्य मात्र येत नाही. कारण आपण काल जर व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओ मध्ये कुत्रे चालत होता. मागे एक व्हिडिओ बघितला तेव्हा व्हिडिओ मध्ये हरिण चालत होतं. ऐकून आपल्या पालखीचे जे बैल आहेत ते बैल पंढरपूरचे वारकरी आहेत. आपल्या पालखीबरोबर घोडाही चालतो म्हणजे तोही पंढरीचा वारकरी आहे. याचा अर्थ असा आहे की भक्तीचा अधिकार हा सर्व जीव मात्रांना आहे. या रे लहान थोर याती भलती नारील न करावा विचार, न लगे चिंता कवनासी सकळांसी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांसाठी सर्व काळामध्ये भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. मग भक्तीचा अधिकार हा सर्वांना असल्या कारणाने आपण सर्वजण जा म्हणण्यामध्ये पुन्हा एक उद्देश असा आला की जा म्हणण्यामध्ये महाराज आपण सांगताय की पंढरपूरला जा. मग स्त्रियांनी जा का? पुरुषांनी जायचं का? श्रीमंतांनी जायचं का? गरिबांनी जायचं का? विद्वानांनी जायचं का? अज्ञानाने जायचं का? पशुपशु नेमकं जा म्हणजे कोण? तर सर्वांनी जा. सकळ जेवढे जीव मात्र आहे सजीव सृष्टी, सर्व सजीव सृष्टीने पंढरपूरला जा. पंढरीशी जाय. आता पहिला मुद्दा आपण क्लिअर करू का पंढरीच का, इतर तीर्थ का नको? कारण पंढरपूरला एक अभंग महाराजांचा असा आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. है की नाही? पंढरपूरला जे जातात त्यांच्या जीवनामध्ये पहिला क्रमांक काय असेल तर नम्रता आहे. काय? नम्रता आहे. इथं विद्वान आडाणीच्या पाया पडतो, आडाणी विद्वानाच्या पाया पडतो. एखादी माऊली असेल ती पुरुषाच्या पाया पडते आणि पुरुष सुद्धा माऊलीच्या पाया पडतो. वारी मधला एक कॉमन शब्द आहे जो सर्वजण उच्चारतात. सर्वांना एकच शब्द आहे वारीमध्ये. कोणता शब्द आहे? माऊली. आई असेल तरी माऊली, स्त्री असेल तरी माऊली, तरुण मुलगी असली तर माऊली, एखादा म्हातारा माणूस असला तरी माऊली, एखादा तरुण असला तरी माऊली. सर्वांचा एकच कॉमन शब्द आहे तो म्हणजे माऊली. माऊलीच्या व्यतिरिक्त वारीमध्ये शब्दाचा उच्चार केला जात नाही. आपण म्हणतो ओ ताई इकडे या, ओ बाई इकडे या, ओ दादा इकडे या, ओ आजोबा, असं शब्दच उच्चारले जात नाही. मग सरळ कॉमन शब्द आहे माऊली. माऊली शब्द का वापरला? कारण पंढरीच्या वाटेला जो निघालाय ना तो एखादा VIP अधिकारी असेल, एखादा प्रोफेसर असेल, एखादा मातबर शेतकरी असेल किंवा ज्याला 2 वेळेस खायला मिळत नाही असा असेल, सर्वजण एकमेकाच्या पाया पडतात. आता आपल्या वारीमध्ये आहे, येत असताना आमचे ज्ञानेश्वर भाऊ, हिरामन दादा, भगवान दादा, आमचे नाना कचरू दादा आणि अजून आपले काय त्यांचं नाव वाळवळ आहे, अजून ही आहे. हे फिरत असताना ज्यांनी नाव नोंदणी केली त्यांनी असं विचारलं का हो आमच्या घरी 1 एकर जागा आहे, आम्ही येऊ का? एक म्हटलं माझ्याकडे 50 एकर जागा आहे, मी येऊ का? एक म्हटलं माझ्या घरी झोपडी आहे, मी येऊ का? नाही म्हटलं माझ्या घरी मोठा हवेली उभी, मी येऊ का? असं विचारलं कोणी नाही. मग आम्हाला पंढरपूरला यायचं आहे. कधी पालखी निघणार? ते म्हणजे सकाळी 29ला प्रस्थान आहे, तुमचं काय असं संध्याकाळी 28ला आणून घाला, गाडीमध्ये टाकून द्या, सकाळी आवरून सावरून मिरवणुकीला या. एवढंच बोललो आपण फक्त. याचा अर्थ असा आहे की पंढरपूरच्या वाटेला जे निघालेले आहेत त्यांच्यातला पहिला जर गुणधर्म कोणता असेल तर नम्रता. आणि तुकोबराय म्हणतात नम्रता लाभता तेने कोंडिले अनंता. अनंताला नाम परमेश्वराला नाम, पांडुरंगाला नाम, देवाला जर अंतकरणात जर कोंडायचा असेल तर पहिला गुणधर्म आहे किंवा पहिला गुण आहे आपल्या अंतकरणामध्ये नम्रता पाहिजे.
काय पाहिजे? विनम्रता पाहिजे. पंढरपूरच्या दर दिशेने निघाला, वाटेने निघाला. काय काय लोक रागीट असतात, घरी राग असतो, रागीट असतात लोक. ते रागीट असल्यामुळे मग ते घरी माणसांशी नीट बोलत नाही. ते माणसांशी नीट बोलत नाही. ते कुणी जर त्यांना बोललं तर ते आईचा उद्धार करूनच बोलतात, तसं ते बोलत नाही. मग इकडे महत्वाचा मुद्दा, कारण हे सगळे इथे जेवढे बसलेले आहेत सगळे जबाबदार माणसे. कोणाकडे शेती आहे, कोणाचा व्यापार आहे, कोणाचा व्यवसाय आहे, कोण नोकरदार आहे. म्हणजे तुम्हाला घरचे लोक अजून कंटाळलेले नाही का? जा बाहेर त्याच्या वारीला करा कडक 30 दिवस टाइमपास, पण आम्हाला सोडा, असं काय कुणी कंटाळलेलं नाही आपल्याला. याचा अर्थ तुम्ही घरून कंटाळून आलेले नाही. तुम्हाला काय आवड आहे, कुणाची आवड आहे? जो विटेवर उभा आहे, जे जे पाय सम आहे, तुकोबाराय वर्णन करतात ना, समचरण दृष्टी विटेवर ही साजिरी, तेथे माझ्या हरी वृत्ती राहो आणि गण लगे मायिक साधन तेथे माझ्या अर्थ नको देवा. तुकोबाराय वर्णन करतात की जो विटेवर उभा आहे, ज्याचे कटेवर कर आहे आणि ज्याची नेत्रसम आहे, असा देव आम्हाला बघायचा आहे. म्हणून आम्ही 30 दिवस वारीला चालणार. याचा अर्थ असा आहे की आपण घरदार सोडलं, जागा जमीन सोडली, बंगला सोडला, मुलं बाळा सोडले, नातवंड सोडले आणि आपण वारीच्या दिशेने निघालो. मग वारीच्या दिशेने निघाल्यानंतर काय केलं पाहिजे? वारीच्या दिशेने निघाल्यानंतर आपल्या मुखामध्ये नामस्मरण पाहिजे. हे बघा, संकल्प करायचा. आपण घरून निघालो ना, पांडुरंगा मी तुझ्या दर्शनाला येतोय, मी तुझ्या चरणाचं दर्शन करेपर्यंत कमीत कमी 30 दिवसामध्ये 1 कोटी नामजप पूर्ण करेल. किती? 1 कोटी नामजप पूर्ण करेल. काही जण म्हटले मला 1 कोटी शक्य नाही, मी 75 लाख नामजप पूर्ण करेल. म्हणजे 75 शक्य नाही, मी 51 लाख नामजप पूर्ण करेल. म्हटले 51 शक्य नाही, मी 25 लाख नामजप पूर्ण करेल. म्हणजे 25 शक्य नाही. कमीत कमी 30 दिवसामध्ये 11 लाख जप तरी पूर्ण झाला पाहिजे. किती घंटे आपल्याकडे? 24 घंटे. 24 घंट्यामधून 6 घंटे गेले आपले झोपेचे, 2 तास सकाळचे, 2 तास संध्याकाळचे, 7, 4, 10, 4 घंटे आपण गप्पा मारल्या. तुम्हाला सुट्टी माझ्याकडून 4 घंटे गप्पाच मारायच्या. आपण ठरलं, महाराजांनी आपल्याला सुटका दिली, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास फुल गप्पा मारायच्या. पण उरलेले जे 10 घंटे जे आहे ना, पूर्णची पूर्ण भजन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? भजन झालं पाहिजे. जर तुम्ही 24 तासातून 14 घंटे तुमच्या नित्य कर्माला सोडून जर तुम्ही 10 घंटे जर भजन केलं तर तुमची वारी सार्थक. आपण 1 तास भजन करतो, 23 घंटे गप्पा मारतो. खरं काय नाही? 23 घंटे नुसत्या गप्पा, झोपताना गप्पा, उठताना गप्पा, चालताना गप्पा, जेवताना गप्पा. आलो कशाला गप्पा मारायला? मग तिकडे वाट्यावर बसलो असतो, गप्पा मारल्या असत्या. नाही, आपलं काम आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्या वेळेस वारकरी घरी येतात, हे जे आहे ना अन्नदान करणारे, ते तुम्हाला वारकरी नाही म्हणते. साक्षात विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आमच्या दारात येणार. एक लक्षात घ्या, वारकरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे, वारकरी म्हणजे साक्षात तुकोबा आहे, वारकरी म्हणजे साक्षात निवृत्तीनाथ महाराज, वारकरी म्हणजे सोपानी महाराज. एक लक्षात घ्या. एका घरी मी गेलो होतो भेट देण्यासाठी, दादा राजोळे दादा. वारकऱ्यांची ताकद काय आहे? वारकरी कोण आहे? यांच्यामध्ये कुणीतरी ज्ञानोबारांच्या रूपाने बसलेला असतो, यांच्यामध्ये कुणीतरी मूर्तीनाथ महाराजांच्या रूपाने बसलेला असतो. तो परीक्षा बघत असतो की हा जो अन्नदान करणारे मला काय देतो. याचं मी तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. घडलेली घटना. सप्त्यामध्ये मी एकाच्या घरी भेट द्यायला गेलो. आमचे विद्यार्थी तिथे सप्त्याला गेले होते, पाथर्डी पाट्यावर, आणि मंदिराच्या पाठीमागे त्याचा रो हाऊस. ते म्हटले महाराज घरी या. गेलो घरी. त्यांनी चहा पाणी केला आणि मग त्यांनी मला इतिहास सांगितला. 20 वर्ष झाले आम्हाला मुलगा होत नव्हता. ऐका लक्ष करू, वारकरी म्हणजे काय असतो. 20 वर्ष झाले आम्हाला मुलगा होत नव्हता. आम्ही पंगत घेतली यावर्षी, म्हणजे मागच्या वर्षी सप्त्याची, आणि पंक्तीमध्ये आम्ही वारकऱ्यांना जेवण करायला घरी बोलवलं. आणि बोलता बोलता वारकरी बोलले, दादा मुलं बाळा किती? ते बोलले मुलगी आहे पण मुलगाच नाही. ते म्हणले 12 महिन्याच्या आत तुमच्या घरी पाळणं आलं. कोण बोललं? वारकरी. कोणता वारकरी बोलला माहिती नाही. वारकरी जेवून गेले, यांच्या ध्यानी म्हणी नाही. 12 महिन्यामध्ये घरात बाळ जन्माला आलं, मुलगा.
20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दवाखाने करून थकले, पण 12 महिन्यामध्ये बाळ जन्माला आलं. त्याची तुम्हाला सत्य हिस्ट्री सांगतो. त्यानंतर 2 वर्षांनी आम्ही गेलो, मुलगा 3 वर्षाचा होता. आपल्या गुरुकुलाला 50 ताटं दिलेले, 200 रुपयाचे ताट एक. तुम्हाला मी दाखवल ते 50 ताटं आणि 200 लोकांच्या जेवणाचे भांडे. प्रतिवर्षी ते म्हणले मुलाचा वाढदिवस आला का गुरुकुलाला आमच्याकडून सप्राईज भेट. पांडुरंगाने एवढं दिलंय, मोठं देणं आम्हाला काय कमी पडणार. इतकं मोठं दान दिलेले, 50 ताटं दिलेले गुरुकुलाला आणि 200 लोकांचे स्वयंपाकाचे भांडे दिलेले. प्रतिवर्षी देतात काही ना काय. मला काय सांगायचं, वारकरी म्हणजे सामान्य नाही. वारकरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे. वारकरी म्हणजे साक्षात तुकोबा आहे. वारकरी म्हणजे साक्षात जनेबाई. वारकरी म्हणजे साक्षात मुक्ताई. वारकरी म्हणजे साक्षात विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. मग वारकऱ्यांनी काय करायचं? टाइमपास करायचा नाही. टाइमपास नाही करायचा. तुम्ही थोडस बोला, कंटाळा आला, आपण सर्वसामान्य सांसारिक माणसं आहोत, थोडस आपण गप्पा मारल्या पाहिजे, पण दिवसभर गप्पा नाही केल्या पाहिजे. आपला वेळ, आपण इतका अमूल्य जीवनातला वेळ काढून आपण आलोय ना, थोडा तरी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे. आणि म्हणून मी पंढरीशी या शब्दावर बोलतोय. पंढरी या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांच्या अंतकरणामध्ये राग नाही, ज्यांच्या अंतकरणामध्ये द्वेष नाही, ज्यांच्या अंतकरणामध्ये तमोगुण नाही, ज्यांच्या अंतकरणामध्ये रजोगुण नाही, असा जो असणारा पंढरीचा, अशी असणारी जी जे पंढरीचे वारकरी आहे, म्हणून पंढरीशी. पंढरीला का जा? तर ज्यांच्या अंतकरणात नम्रता आहे म्हणून पंढरीशी जा. कारण पंढरीच्या लोका जे पंढरीला जाणारे आहे ना, त्यांच्या अंतकरणामध्ये नम्रता आहे म्हणून पंढरी. पंढरीशी जा रे जा शब्दामध्ये एकाने नाही, सामुदायिक उद्देश केलेला आहे, सर्वांनी. पंढरीशी जा रे. आल्यानो संसारा, मृत्यू लोकाला संसार म्हटलं, मनुष्य देहाला संसार म्हटलं, नाम जीव मात्राला संसार म्हटलेला आहे. जो जीव जन्माला आला तो संसाराला आला असं म्हटलं. संसार आल्यानं संसारा, जन्म घेतला ना याचा अर्थ तुम्ही संसारामध्ये आलेले आहे. आणि संसार असा आहे, सृ सरती इति संसार. व्याकरणाच्या दृष्टीने जो सरळ चालतो त्याला काय म्हणतात? संसार म्हणतात. आपण 20 वर्षाचे असताना जसं होतो तसं आता आहे का? जे आता 20 वर्षाचे आहे ते पुढे तसे राहते का? नाही. बरं, आता यांचं जीव आता आहे, अजून 10 वर्ष तसेच राहते का? नाही. जो सरळ चालतो त्याला संसार म्हणतात. पूर्वी तर काहीच नव्हतं, आता इथे बिल्डिंग उभ्या राहिल्या. पहिले कोठेची नव्हते काही, वर्णन करतात ना, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. पहिलं कोठेच काही नव्हतं, पहिलं कुठंच काही नव्हतं. मग त्यानं मायेनं जग निर्माण घातलं, मग आपल्याला जन्माला घातलं, मग सगळं जन्माला आलं. मग आल्यानं संसारा, जे संसाराला आलेले आहेत ना, त्यांनी पंढरपूरला जा. पंढरीशी जा रे आल्यानं संसारा. का जा? दिनाचा सोयरा पांडुरंग. कोण आहे तो? सोयरा. काही जण म्हणतात मला लय सोयरे, 5-50 गावामध्ये माझी 200-300 सोयरे सापडली. येतं का कामाला? शेवटला कामाला येतं. सोयरा शेवटला कामाला आला पाहिजे, उचलायला नाही, जाताना कामाला आला पाहिजे. जाताना आपण जर चाललो ना तर त्या सोयऱ्याने आपल्याला वाचवलं पाहिजे. मी वाचवतो तुला, 10 दिवस तुला मी जीवदान देतो. आहे का एखादा सोयरा? नागबाबा वर्णन करतात, पाऊस आला भिजले म्हणजे परत कपडे ओले होते. अनेक सोयरे भले भले, सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरे भले भले, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवून. किती मोठा काय रे महाराज म्हणतात, मित्र केला महाबळी कामाला अंतकाळी. महान मित्र केला, झडपीचा अध्यक्ष, आमदार, खासदार, अंतकाळाला कामही. मग काम कोण येतं? दिनाचा सोयरा. जो दिनाचा आहे ना, एका अभंगामध्ये महाराज म्हणतात, दिनाची माऊली आजीम्या पाहिली, मुकुट रत्नाचा साजिरा. त्यांना काय ओळखायचं का? मुकुट रत्नाचा साजिरा, वरी मोतियाचा तुरा. दिनाची माऊली. पांडुरंग परमात्मा हा दिनांचा काय वारी. बरं, दिनांची माऊली, दिनांचा सोयरा आहे.
दिनांचा सोयरा कसा? नाथबाबांनी, भानुदास महाराजांनी पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना पांडुरंग परमात्मा हा दिनाचा सोयरा आहे हे वर्णन करत होते. आणि ते वर्णन कुर्मदासांनी ऐकलं. कुर्मदास महाराज कोण? ज्यांना दोन्ही हात नाही आणि ज्यांना दोन्हीही पाय नाही, पांगळे आणि लुळे असे असणारे कुर्मदास महाराज. कुर्मदास महाराजांनी ऐकलं, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा प्रसवला विश्वतोची, होय सर्व जाणता प्रसवला विश्वतोची. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा. आंधळ्या पांगळ्याचा, लुळ्याचा, बहिऱ्याचा एकमेव पांडुरंग परमात्मा आहे ना, मग मला त्या पांडुरंगाला भेटायला जायचं. कुणी संकल्प केला? कुर्मदास महाराजांनी. चालायला पाय नाही, हात नाही कर्म करण्यासाठी, आणि निघाले. कुठून? पैठणवरून. कुठं? पंढरपूरला. आणि पंढरपूरला निघाले. जितकं गडबडाला वळता येईल रस्ता विचारून घ्यायचा, या रस्त्याला पंढरपूरचा रस्ता आहे का, आणि गडबडाला वळत राहायचं. दिवसभर गडबडाला वळायचं. सायंकाळ झाली का थांबून घ्यायचं. एक रात्र झाली, 12 घंटे गडबडा लोळलेले. पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आणि अन्नाचा कण नाही एक लक्षात घ्या तुम्ही. आपण चांगलं जर चिंतन केलं, ज्या वेळेस आपल्या पाठीमागे कुणीच उभा राहत नाही, ऐका बा, ज्या वेळेस आपल्या पाठीमागे कुणीच उभा राहत नाही त्यावेळेस आपल्या पाठीमागे कुणीतरी उभं राहतं, त्याला देव असं म्हणतात. ज्या वेळेस सगळ्यांनी आपला त्याग केला, सगळ्यांनी, सर्वांनी, नाथनगांनी त्याग केला, सर्वांनी त्याग केला, त्यावेळेस आपल्या जवळ कुणीतरी उभा राहतो, त्याला देव असं म्हणतात. आणि मग हे चालले पैठणवरनं पंढरपूरला. दिवसभर माझा भक्त चाललेला 12 घंटे झालेले, रात्री अन्नाचा कण नाही. आणि मग पांडुरंग परमात्म्यानं व्यापाऱ्याचा वेश घेतला. काय केलं? व्यापाऱ्याचा वेश. रुक्मिणीला म्हटलं, एक काम कर, तू माझी बायको, आता बायकोच तशी, पण तू आता साधा कपडा वगैरे परिधान कर. मग तिनं साडी वगैरे घातली मस्तपैकी, डोक्यावर अन्नधान्य, लाकडाचं सारखं वगैरे थोडस बरोबर, चुलीचं ते सगळं साहित्य बरोबर स्वयंपाकाचं, आणि यांनी मस्तपैकी घुंगडी बिंगडी खांद्यावर, हातात काठी, निघाले. थोडस चालले आले. अहो कोण तुम्ही? माझं नाव कुर्मदास. कुठं निघाला? पंढरपूरला. कशासाठी? अहो दिनाचा सोयरा आहे ना, कुठेवर उभा पांडुरंग परमात्मा, त्याला मला भेटायचंय. अहो पण तुम्हाला पाय नाही, तुम्हाला हात नाही, कसे भेटणार तुम्ही? आम्ही ऐकले संतांच्या मुखामधून का तो निश्चितपणे मला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही, मी जाणार आणि त्याचं दर्शन घेणार. असं म्हटलं. मग जेवणाची व्यवस्था? त्याला काळजी असेल तर करीन तो जेवणाची व्यवस्था. म्हटलं असं, मग आम्ही आहे ना सोबत, आम्ही तुमची जेवणाची व्यवस्था करतो. लगेच रुक्मिणीनं चूल मांडली. आता काय अन्नपूर्णा माता ती सुंदर असा बाजरीची भाकरी बनवली, वांग्याचं भरीत बनवलं, भात घातला, डाळ भात केला. आपल्या भक्ताला जेवण घातलं, त्यांनी जेवण केलं, रात्रभर मुक्काम केला, आणि सकाळी म्हटले बघा आम्ही पुढे जातो, तुम्हाला जितकं चालणं होईल तितकं आता आम्हाला पंढरपूरला जायचं. आणि बस निघाले. ते जाऊन पुढे जाऊन थांबले. हे यांना जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंतही गेले. हे पुन्हा थांबले. त्यांनी पुन्हा स्वयंपाक बनवायचा. आणि एक लक्षात घ्या, हात नसणारा, पाय नसणारा, मला सांगा आजचे रस्ते गुळगुळीत आहे, काटे, दगड, खरचटलं, अंग सर्व रक्तानं भरलं, काटे घुसायचे सर्व, पण तमा नाही. भानुदास महाराजांनी सांगितलं ना, माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ना, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा. दिवसभर खरचटलेल्या अवस्थेमध्ये महाराज चालत राहायचे, कुर्मदास महाराज, आणि चालत राहायचे. सायंकाळी पांडुरंग परमात्म्यानं व्यवस्था करायची. पूर्ण रस्त्याने मोडनिंबपर्यंत मोडनिंब महाराजांची समाधी, कुर्मदास महाराजांची, तिथपर्यंत महाराजांनी, पांडुरंग परमात्म्याने कुर्मदास महाराजांच्या भोजनाची व्यवस्था केली. हे का मी सांगतो, ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये सर्वांनी आपला त्याग केला, त्यावेळेस जो उभा राहतो म्हणजे दिनासाठी उभा राहतो, म्हणून दिनाचा म्हटले.
कोणासाठी उभा राहतो? आपल्यासाठी उभा राहतो. किंबहुना जो दिन आहे त्यासाठी उभा राहतो. म्हणून दिनाचा सोयरा, दिनाचा सोयरा. आपण जर संपूर्ण वाङ्मय बघितलं तर त्या वाङ्मयामध्ये अशी चरित्र आलेली आहे. हत्ती, गजेंद्र हत्तीचं चरित्र आहे. हा दिनाचा सोयरा कसा आहे? हत्ती नुकतंच लग्न झालेलं, दोघं जण नवरा बायको गेले सरोवरात स्नान करायला. घटना कृतयुगामधली. स्नान करण्यासाठी गेले आणि स्नान करत असताना नकराने म्हणजे मगराने पाय पकडला. मगराने पाय पकडला, युद्ध सुरू झालं. गजेंद्रवर हात ओढतोय, नकर खाली ओढतोय. गजेंद्र म्हणजे हत्ती, हत्तीवर ओढतोय, मगर खाली ओढते. आणि मगरीला पाण्यामध्ये 1000 हातींचं बळ राहतं. किती हातींचं? 1000 हातींचं बळ असतं. मग त्याच्याबरोबर काही मित्र होते, ते पत्नी होती. आणि मग ते मित्रावरती ओढायचे पत्नीसह, मगर खाली ओढायची, मित्रावरती ओढायचे. 1000 वर्ष युद्ध चालू होतं भागवतामध्ये वर्णन. किती वर्ष? 1000 वर्ष. काही दिवस मित्राने मदत केली, मित्र निघून गेले. काही दिवस पत्नीनं बघितलं, पत्नी निघून गेली, एकटाच राहिला. नंतर शिण होऊ लागला, अन्न संपलं, अशक्तपणा येऊ लागला. आणि 1000 वर्ष त्या काळामध्ये युद्ध चालू. आणि कंटाळा, काय करावा आता, आपला मृत्यू जवळ आला. कमळा त्या सरोवरामधील कमळ उपटलं आणि आकाशामध्ये भिरकवलं आणि प्रार्थना केली या विश्वाचा. देव माहिती नाही त्याला, कारण तो पशु होता. विश्वाचा जो कोणी चालक मालक असेल ना, मला सोडवण्यासाठी किंवा कृपया त्याला इथं सरोवराजवळ यावं. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या लक्षात आलं, श्रीहरीच्या लक्षात आलं की जेणेकरून याला उच्चारलंय ना की जगाचा चालक मालक जो कोणी असेल त्याने मला सोडवण्यासाठी इथं यावं. ज्या अर्थाने हा शब्द उच्चारला त्याचा अर्थ असा, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले तो जगात चाळीता. है की नाही? झाडाचे पान हाली त्याची सत्ता. किंबहुना संपूर्ण विश्व मी निर्माण केलेलं आहे ना. मग जगाचा चालक मालक म्हटलं ना, याचा अर्थ याला हाक. जरी माझं नाव घेतलं पण हाक मला मारली ना. ह काय लक्ष्मी ती काय गजराज. हा शब्द लक्ष्मी जवळ उच्चारला आणि ती शब्दाला हत्ती जवळ आले. इतके फास्ट. हा काय लक्ष्मी वैकुंठात आणि ती काय गजराज. हा शब्द लक्ष्मी जवळ आणि तो शब्द गजेंद्राजवळ. एका काही क्षणामध्ये, क्षण सुद्धा नाही, काही वेळेमध्ये ते गजेंद्राजवळ आले. सुदर्शन काढलं आणि नकराला मुक्त केला. म्हणजे नकरापासून गजेंद्र मुक्त केला. गजेंद्र मुक्त केला. गजेंद्र स्तुती गीतेमध्ये आपण जर वाचली, गजेंद्र स्तुती फार गोड आहे. गजेंद्र स्तुतीने भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं. वर्णन केल्याबरोबर गजेंद्राचा उद्धार झाला आणि गजेंद्र स्वधामाला गेला. कारण तेने मुक्तिचारी साधी येईल. 4 मुक्ती आहे, 4 मोक्ष आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे त्या लोकात राहणं, स्वरूपता म्हणजे ते स्वरूप प्राप्त होणं, समीपता म्हणजे जवळ बसणं, आणि सायुज्य म्हणजे माझाच पद देणं. है की नाही? आपल्या सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ दया लागेल. आपल्या पदी बैसविले. आपल्या पदावर देव आपल्या भक्ताला विराजमान करत असतो. म्हणून देव आणि भक्त दुजा नाही विचार. देव आणि भक्त हे वेगळे नाही, दोन्ही एकच रूपाने नटलेले आहे. म्हणून देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. है की नाही? प्रतिमा वेगवेगळ्या असतील संतांच्या आणि देवाच्या, पण दोघांचंही रूप वेगळे एकच आहे. म्हणून हा काय लक्ष्मी ती काही गजराज. गजेंद्राचा मोक्ष केला, गजेंद्राचा उद्धार केला. आणि मग पुढे फार गोड वाटलाय. दिनाचा सोयरा कसा? गजेंद्र निघून गेला दिव्य स्वरूप प्राप्त करून. आणि नकर किती होता? कोण? मगर. मगर म्हटली, देवा आपण आपल्या भक्ताचा उद्धार केला, मला फार आनंद वाटला, पण मी तुमचा भक्तच आहे. म्हटलं कार्य नकरा कसं काय? म्हटलं तुम्ही एकनाथ महाराजांचा हरिपाठ वाचला? म्हटलं हो. काय लिहिलं हरिपाठामध्ये? ते म्हटलं मी रोजचा हरिपाठ नाही म्हणत. म्हटलं मग मी म्हणतो ना. काय म्हटलं नाथबाबांनी? नाथबाबा सांगतात हरी प्राप्तीस ही उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. भावाचे बंधन जर तोडायचे असेल तर हरिभक्तांचे पाय पकडा. म्हटलं बरोबर आहे. मी आता इथं काय अर्थ लावला? हेच खरंय म्हटले. तुम्हाला कळालंच नाही. गजेंद्र तुमचा कोण? भक्त. मग गजेंद्र तुम्ही काय पकडला?
याला युक्तिवाद म्हणतात, याला वकील युक्तिवाद म्हणतात. नकरानं युक्तिवाद केला तर मी तुमच्या भक्ताचा पाय पकडला, कपट भावनेने पकडला का योग्य भावनेने पकडला तो भाग वेगळा, पण पाय पकडला का नाही. ज्या अर्थी मला तुमचं दर्शन झालंय ना त्या अर्थी मी तुमच्या भक्ताचा पाय पकडला होता, म्हणून तुम्ही त्याच्यासाठी इथं आले, म्हणून मला तुमचं दर्शन झालं का नाही. म्हटलं हो. मग जर तुमचं दर्शन जर झालं असेल तर शास्त्र असं सांगतं, झाली दर्शन एक वेळा पुढील परिहार मागे नाही शीन, म्हणजे मानचा शीन आणि पुढचा परिहार म्हणजे कष्ट नाहीसे होतात. मग जर मला जर तुमचं दर्शन झालंय याचा अर्थ असा आहे की माझे जन्मजन्मांतराचे पाप आणि पुढे येणारे जन्म इष्ट कर्तव्य आणि अनिष्ट कर्तव्य दोन्हीला तुम्ही जाळून खाक केलं. म्हटलं हो बरोबर आहे, माझ्या दर्शनाने अनिष्टही जळतात आणि इष्टही जळतं दोन्ही पण. कारण बघा गीताशास्त्राला पाप मान्य आहे आणि पुण्य पापही मान्य नाही, पुण्यही मान्य नाही. गीताशास्त्र पुण्यही मानत नाही आणि पापही मानत नाही. मग ते म्हणजे बघा लोखंडाची बिडी आहे, त्या बिडीने माणूस बांधल्या जातो. म्हटलं हो अगदी बरोबर. आणि सोन्याची बिडी 1 किलो लोखंडाची बिडी बनवली, तिनं माणूस बांधला. आणि 1 किलो सोन्याची बिडी बनवली, तिनं माणूस बांधला. अहो दोन्हीने माणूस बंदिस्त होणार. तसं पाप केलं तरी माणूस बंदिस्त होतो आणि पुण्य केलं, आता तुम्ही म्हणाले थोडस वेगळं बोलायला तुम्ही, पुण्य केलं तरी मनुष्य बंदिस्त होत असतो. कसं काय? पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जायचे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य कशाला म्हणतात? पापात्मक पापे नरका, पुण्यात्मके पुण्य स्वर्गा. पण माते ज्यानं माझं भजन केलं, माझं म्हणजे ईश्वराचं. मी सकाळीच प्रवचनामध्ये बोललो की ईश्वर चिंतन, ईश भक्ती म्हणजे कुणाची भक्ती करायची. आता इथं वारकरी बसलेले, पण इथं वारकरी बसलेले असताना इथं काही स्वामी भक्त आहेत, स्वामी समर्थांचे भक्त इथं बसलेले, काही गजानन महाराजांचे भक्त बसलेले, काही साईबाबांचे भक्त बसलेले, काही खंडोबाचे भक्त बसलेले, अन्य काही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे, काही शंकर महाराजांचे, अन्य ज्यांना ज्यांना जी देवता आवडते त्या त्या देवतेचे भक्त इथं बसलेले आहेत. मग ते म्हणजे तुम्ही वारकऱ्यांचं सांगता, याचा अर्थ आम्हाला लागू पडत नाही. देव म्हटलं की आपल्या अंतकरणामध्ये ज्याची ज्याची भावना रुजते ती आपण घ्यायची. मग दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग परमात्मा काय करतो? अनिष्टाची निवृत्ती करतो आणि इष्टाची निवृत्ती करतो, अनिष्टही जाळतो आणि इष्टही जाळतो आणि त्याला आपल्या जवळ घेतो. म्हणून आपण बघा देवाचे द्वारे उभाक्ष न भरी तेने मुक्तिचारी साधेल. देवाचे द्वार, देवाचं द्वार म्हणजे काय? देवाचं द्वार म्हणजे काय? मग तुम्हाला बोलू ना का तुम्ही नामजपक लक्ष द्या. वारीमध्ये असताना आपण ज्या वेळेस, ज्या सेकंदाला, ज्या मिनिटाला आपला जप चालू असतो ते आहे देवाचं द्वार. मंदिरात बसणं म्हणजे देवाच्या द्वारी बसणं नाही, हे डोक्यातून काढून टाका. फोटो समोर बसणं म्हणजे देवाच्या द्वारामध्ये बसणं होत नाही. मंदिरामध्ये बसल्यावर देवाच्या द्वारात बसल्यासारखं होत नाही. लोक देवाच्या द्वारात बसतात आणि बिड्या फुटत असतात. मला सांगा वारीला आल्यावर बिड्या फुटल्या पाहिजे का? इथं नाही पिते आपले लोक, कोणी आपले लोक चांगले सगळे नाही केल्या पाहिजे. आपण 30 दिवस प्रोटोकॉल, व्यसन बंद, बघा व्यसन मुक्त दिंडी, स्वच्छता, काय कचरा मुक्त दिंडी. आता इथं जेवण झालं ना नियम करायचा, जेवण झालं नियम करायचा, खाली ग्लास पडता कामा नये, पत्रावर पडता कामा नये. आपण ज्यांच्या इथं उतरलोय त्या लोकांनी म्हटलं पाहिजे दिंडी असावी तर अशी. अहो इतका सुद्धा कचरा त्या लोकांनी ठेवला नाही हो, इतका सुद्धा नाही. इतका छान वापर केला आमच्या जागेचा. सकाळी आम्हाला असं वाटलं साक्षात ज्ञानोबाराय चक्कर मारून गेले, साक्षात तुकोबाराय चक्कर मारून गेले, साक्षात विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज चक्कर मारून गेले. साक्षात त्यांनी असं म्हटलं पाहिजे का निसर्गमुक्त दिंडी, आपला कचरामुक्त दिंडी, व्यसनमुक्त दिंडी आणि भजनयुक्त दिंडी. भोजनयुक्त नाही, भजनयुक्त, भजनयुक्त दिंडी केली पाहिजे. भोजनयुक्त, भोजन ते करणारच आहे, भोजन काय सोडणार नाही. असो दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग परमात्मा हा दिनाचा सोयरा. जर आपण जर चरित्र काढले, खूप चरित्र आहे महाराज, हजारो चरित्र आहे या दिनाच्या शब्दावर बोलायला.
तुम्हाला पूर्ण 30 दिवस जर चाललो असतो ना तर 30 दिवस दिनाचा सोयरा सांगितला असता, रोज एक चरित्र सांगितलं असतं. दिनाचा सोयरा करत असताना जो सोयरा आपल्या शेवटचा क्षण गोड करेल असा सोयरा जोडा. आणि तो सोयरा फक्त देव सोयरा प्रमाण आठवलं, गोड प्रमाणे ये देव सोयरा दिनाचा, बरं का, असंच प्रमाणे काय दिनाचा सोयरा पांडुरंग. आणि याचंच उत्तर आहे देव सोयरा दिनाचा. ऐक नाही, देव हा दिनाचा सोयरा आहे. आणि म्हणून असा सोयरा जोडला पाहिजे. तारुण्यात माणसाला काही वाटत नाही, जोपर्यंत माणसाचं शरीर व्यवस्थित तोपर्यंत काही वाटत नाही. ज्या वेळेस आपली गाडी एकदा गॅरेजला लागली मग माणसाला आठवतं माणसाला का आपण जोपर्यंत फॉर्मला होतो तोपर्यंत लोक सलाम करत होते. आपला फॉर्म गेला, पद गेलं, प्रतिष्ठा गेली, आज आपण जागेवर बसलो, चालता येत नाही, पायात गोळे दुखतात, मुंग्या येतात पायांना, कमराला कळ लागते, डोळ्यांनी बघता येत नाही, छाती दुखती, हातपाय दुखतात आणि मग माणसं जवळ उभी राहत नाही. पण ज्यानं आयुष्यभर तोडून ठेवलंय ना, बरं का, ज्यानं तारुण्यात हे जोडून ठेवलंय ना त्याला म्हातारपणात एकटेपणा वाटत नाही. आणि तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो मी, काही लोक म्हणतात वारकरी म्हणजे काय, लोक गावठी लोक. मी स्वतः ग्रॅज्युएट आहे त्यामुळे इतरांना काय बोलायची गरज नाही. ग्रॅज्युएट माणसाने परमार्थ केला पाहिजे, श्रीमंत माणसाने परमार्थ केला पाहिजे. आणि ज्याच्या जीवनामध्ये समाजाला दिशा दाखवण्याची शक्ती आहे किंवा समाज हाताळण्याची शक्ती आहे अशाने परमार्थ केला का मला लक्षात येतं का नाही तुम्हाला गावठी नाही. ज्याला चालायला लागले गुरुदेव मामासाहेब दांडेकर जीएमडी कॉलेजच्या नावाने सिन्नरचं ते प्रोफेसर होते. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये लोकमान्य टिळक, कर्वे, गोखले असे टॉपचे माणसं पुण्यामध्ये. पण त्यावेळेस त्यांनी बघितलं गुरुदेव मामासाहेब प्रोफेसर, SP कॉलेजचे प्रोफेसर आणि ते दिंडीत चालतायत. मग पुणेकरांचे डोळे उघडले की ज्या अर्थी ही व्यक्ती महिनाभर दिंडीला रजा टाकते आणि ही दिंडीत चालते ना याचा अर्थ दिंडीमध्ये काहीतरी असलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम असा झाला गुरुदेव मामा चालायला लागल्यामुळं अनेक VIP अधिकारी त्यानंतर दिंडीमध्ये चालायला लागले. सध्या आपल्या दिंडीमध्ये चांगले VIP अधिकारी आता जया जाधव सकाळी बघितले मी, पंचायत समितीचे अध्यक्ष, मोठी पंचायत समिती जया जाधव, ते सकाळी विनोद भाऊ यांची मुलाखत घेतली. लक्षात येतं माणसाचं. आपले सरपंच साहेब आहे, सरपंच साहेब कुठे आहे? कातोरे साहेब सुद्धा सरपंच, आपल्या वाडीवाडीचे विद्यमान सरपंच, ते सुद्धा दिंडीमध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांना उमगलं की खरोखर पांडुरंग परमात्मा हा दिनाचा सोयरा आहे, त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि पंढरीच्या दिशेने निघाले. आता मलाही पण घरी करमत नाही, पण चालता येत नाही म्हणून तुम्हाला भेटायला आजूबाजूला आहे की नाही, यायचं भेटायला. अहो या पंढरीच्या वारकऱ्यांचं दर्शन झालं म्हणजे साक्षात ज्ञानोबारांचे दर्शन, साक्षात तुकोबारांचे दर्शन. असो दिनाचा सोयरा पांडुरंग परमात्मा, पांडुरंग हा दिनाचा सोयरा आहे. आणि म्हणून नुसतं दिनाचा सोयरा नाही, बरं का, तुम्हाला सांगतो ज्या दिवशी आपण निघतो वर्षभर पांडुरंग परमात्मा वाट बघतो. राजोळे दादा तुम्ही आत्ता दर्शनाला जाऊन या, बरं का, पांडुरंगाच्या चेहऱ्यावरला हसू बघा. आत्ता जाऊन आता जेवढ्या 15 दिवसात जे गुण जातील त्यांनी आत्ता पांडुरंगाच्या रूपावरला हसू बघा, चेहऱ्यावरला. आणि ज्यावेळी द्वादशी होते, बरं का, ऐका लक्षपूर्वक, ज्यावेळी द्वादशी होते, सकाळी द्वादशीचं पारणं सुटलं, एकादशीला तुम्ही दर्शन घेतले आणि सकाळी द्वादशीच्या उपवासाला बसले का द्वादशीला किंवा त्रयोदशीला तुम्ही पांडुरंगाचं दर्शन करायला जा आणि त्यावेळेचं रूप बघा. महिनाभर देव वाट बघतो भक्तांची. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पंढरीनाथ. आषाढी कार्तिकी मला विसरू नका. अरे बाबा मी तुम्हाला संसारात पाठवतो, आनंदाने आपल्या मुलाबाळामध्ये 6 महिने संसार करा, पण एकदा तरी मला भेटायला या रे, मी तुमची वाट पाहतो. मला सांगा ना, आपली कोण वाट पाहते जगाच्या पाठीवर? सांगा मला, कोणी वाट पाहतं का? निष्काम कोण वाट बघतं? आपली जी वाट बघतात त्यांच्या पाठीवर कधी स्वार्थ आहे? लक्षात घ्या, संसार हा स्वार्थानं भरलेला आहे. संसारामध्ये आपली
निस्वार्थ कुणीच वाट पाहत नाही. आपली वाट पाहणारे सगळे स्वार्थी आहे. हे मला काहीतरी पगार आणून देतील, हे मला घर बांधून देतील, हे मला नोकरी लावून देतील, काहीतरी माझी जेवायची व्यवस्था करतील. सगळा संसार स्वार्थानं भरलेला आहे. निस्वार्थ वाट पाहणारा फक्त जगाचा बाप आहे पांडुरंग परमात्मा. आणि उभा राहून वाट पाहतो. आणि कसा उभा आहे? योगी 28 विटेवर उभा आणि वामांगी रखमाई जसे दिव्यशोभा. 28 योगी उभा आहे. कशासाठी? भक्तांची वाट पाहतो. आता महिनाभर ना इतकं चेहऱ्यावर हसू महाराज, इतकं त्याला आनंद झालेला आहे का कधी माझे भक्त मला भेटायला येते. एकादशी पर्यंत असा थैथाय नाचतो विटेवर. आणि एकादशी झाली, मी मागच्या टायमाला गेलो, मी एकटाच रडतो पंढरपुरामध्ये. द्वादशीला मी दर्शन घेतलं. तो रडतो विटेवर आणि आपण रडतो रस्त्याला. मी रस्त्यालाच रडत होतो एकटा. ज्यावेळी चेहरा बघितला, देवाचं दर्शनच घेता गेलं मला. असा रडतो तो, भाई मोठून दाखवत नाही तो बाहेर, पण चेहरा असा कोमेजलेला असतो, उदासीन असतो एकदम. का? आज माझे भक्त पुन्हा 6 महिने संसारात आले तर मला 6 महिने याचं दर्शन भेटणार नाही. हे कुणाला कळलं माहिती का? ज्याची रेल त्याला जॉईन झालेली. जो देवाला माझा म्हणतो ना, देव माझा 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 देव माझा मी देवाचा. जो देवाला माझा म्हटलाय ना, देव त्याला माझा म्हणत असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. आणि म्हणून जे जे देवाचे आहे, जे देवासाठी निघालेले आहेत ना, 1 महिनाभर वाट पाहतो. द्वादशी एकादशी संपली म्हणा, द्वादशी पासून असा रडतो देव महाराज मापाच्या बाहेर रडत असतो देव. का? पुन्हा 6 महिने कार्तिकी पर्यंत हे मला बघायला मिळणार नाही. काही कार्तिकी नाही, डायरेक्ट आषाढी टू आषाढी, म्हणजे काही जण वर्षभर. आणि लक्षात घ्या, आपण सर्वजण ज्या अर्थी त्याला आपण आपलं म्हणतोय ना, त्याचा अर्थ आपण सुद्धा भक्तच आहोत, आपण संतच आहोत. आपण पूर्वजन्मी सुकृते फार केली, ती मध्ये आधी फळाशी आली. दृष्टी देखील श्रीहरीची पावले, जन्म घेतले जन्म मागे सार्थके झाले आहे की नाही. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. त्याने संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फेड येला बुद्धीचा वळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. हा जो विटेवरला पांडुरंग परमात्मा हा यशोदेचा बाळ आहे. पांडुरंग मध्ये ती पांडुरंग हा कोण देव माहिती का? बालकृष्ण मूर्ती. कोण आहे? विटेवरली ही मूर्ती बालकृष्णाची मूर्ती आहे. नामदेवरायांच्या गाथेमध्ये वर्णन आहे. पदर डोक्याचा काढीला, बाळ नंदाचा कुशीला. दिवाळीच्या सणाला नामदेवरायांच्या आईने सांगितलं की पांडुरंगाला स्नान करण्यासाठी घरी पाठव. नामदेवराय विटेवर जाऊन उभे राहिले, पांडुरंगाला घरी पाठवलं स्नानाला. आणि ज्यावेळेस नामदेवरायांच्या आईनं स्नान घातलं नामीमध्ये आणि पुन्हा उचलून बाहेर आणला, कोण? देव. कुणी उचलला? नामदेवरायांच्या आईनं उचलून बाहेर आणला, डोक्यावरला पदर काढला आणि पांडुरंग परमात्मा पुसून काढला. त्यावेळेस अभंग लिहिला नामदेवरायांनी, पदर डोक्याचा काढीला, बाळ नंदाचा पुशीला. नंदाचा बाळ पुसून काढला. म्हणून हा जो हे जे बाळ आहे ना, हे बाळ नंदाचं बाळ आहे. म्हणून आपण बघा, संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये जितके अभंग आहे त्यातले 80% अभंग गोकुळातले, वृंदावनातले. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, आहे की नाही? काय विणू वाजे ऋणू जुनू, अनेक अभंग आहेत. आणि म्हणून वाट पाहिली वा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी. कसा आहे? कृपाळू आहे, कृपा करणार आहे. जगाच्या पाठीवर एवढी मोठी कृपा कोणी करत नाही, एवढी कृपा पांडुरंग परमात्म्याने केली. वारीच्या वाटेवर प्रवचने 8:30 वाजले, आपण दिवसभर चाललेले आहात, तरी पण तुम्ही ऐकतात. गिरामभाऊ सोडून सगळेजण ऐकतात, पण कसे थकलेले असतात. म्हणून आपण थोडस एक सर्वांची सेवा घडावी. म्हणून पंढरीची दारे आल्या संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. मी तातलीला किंवा पुढे येईल, मग मागील परिहार पुढे नाही शीन. झाले दर्शन एक वेळा आणि काय तुका म्हणे निधी अनेकाच्या हाती आणि बैसला चिठ्ठी निवडेन. आपण हे 2 चरण पुढे बघूया. असो
झालेली सेवा आदरणीय नथसिंग बाबा, नथू बाबा, ते आमच्या गुरुवारी नथसिंग बाबा होते. नथसिंग बाबा केले माझ्या मुखामध्ये. नथू बाबा मालुसकर, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणावर समर्पित करून, खरं तर ज्यांची आजची ही अन्नदानाची सेवा आहे, खरोखर त्यांचं भाग्य थोर आहे की या सर्व वारकऱ्यांना त्यांनी आपल्या घरी आणलं. खरं त्यांची महिनाभरी सेवा आहे, पण सेवा करत असताना त्या वारकऱ्यांना घरी बोलवणं, त्यांना जेवण चहा नाश्त्याची व्यवस्था करणं आणि प्रतिवर्षी ही व्यवस्था ते करतात. पांडुरंग परमात्मा करो की त्यांना ही सेवा पूर्ण पंचक्रोशी पूर्ण करा. का सर्वजण इथले सर्व जे आहेत तरुण मंडळ, आमची माता भगिनी आहेत, हे सर्वजण ही सेवा करतात. त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा ही सेवा घडावी, अन्नदानाची सेवा घडावी, इतर सर्व सेवा घडावी आणि त्यांना आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त व्हावं एवढी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्हाला 1-2-3 सूचना सांगायच्या. कुणी राग मानायचा नाही. वारीच्या रस्त्याने चालत असताना जिथं अन्नदान दिलंय तिथलं अन्न ग्रहण करायचं. दिंडीच्या रस्त्यानं जिथं आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तिथलं अन्न ग्रहण करायचं. पुढं पंगत दिलेली तिथलं अन्न ग्रहण करायचं. पण दिवसभर चालायचं, दिवसभर चरायचं. राजगिरीचे लाडू दिसले वळाले, पाण्याची बाटली दिसली वळाले, पांघराचे दिसले वळाले, केळं दिसले वळाले, वेपर दिसले. आपण शेळ्या आहे का? तर बकरे पाहिलं का वळायचं, पाहिलं का वळायचं. यानं काय होतं माहिती का? हे मी तुम्हाला मी का सांगतो माहिती का? हे बघा, देणारे लोक धूर्त राहतात, देणारे लोक धूर्त राहतात. हे बघा, तुम्ही वारीच्या दिशेने निघाले, तुमच्या डोक्यात काय आहे? मी महिनाभर चालल्या, मला काहीतरी पुण्य प्राप्त होईल. पण तुम्हाला पुण्य प्राप्त करायचे म्हणून तुम्ही चालतात आणि जे वाटप करतात त्याच्या डोक्यात काय राहतं? मग तुम्ही जे 30 दिवस करून ठेवतात ना, काही केळावाल्यांना, काही राजगिऱ्यावाल्यांना, काही चिक्क्यावाल्यांना, काही शेंगदाण्यावाल्यांना, तुम्ही चाले हात याल का घरी पुन्हा 30 दिवस लोकांचं खायचं, आयते कमावलं ते लोकांना वाटून द्यायचं, पुन्हा कोरडीची कोरडी घरी. म्हणून हात जोडून विनंती आहे, जिथं अन्नदान आहे ना, या दादाच्या इथं अन्नदान आहे, इथलं अन्नदान करा. पण इथे अन्नदान करायचं नाही, इथे अन्नदान नुसतं जेवण करायचं नाही. मग काय करायचं? माता भगिनींना अभंग येत नाही ना, एका बाजूला बसायचं आणि तात्यावरली गाणी आहे का? पहिली माझी ओवी ग, दुसरी माझी ओवी ग, 15 मिनिटं 20 मिनिटं भजन म्हणायचं. किंवा हरे राम 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 हरे हरे. फुकटचं जेवणच करायचं नाही, माझी सक्ती तुम्हाला. नाहीतर 1 महिनाभर जाऊन तुम्हाला पदरात झिरो काहीच पाडणार नाही. ज्या जागी थांबणार ना, कमीत कमी टाळी वाजवून 15 मिनिटं भजन करायचं, तरच जेवणाला हात लावायचा. जे माणसं बसले ना, सका पाटानं काय केलं, गिटा पाटानं काय केलं, तुका पाटाचे पळून गेले, मारू पाटानं आग धरून आणली, हे काय उद्योग करायचे नाही. राग मानू नका. पण आपण वारीच्या रस्त्याने चाललो ना, भजन करायचं, गप्पा मारायच्या नाही, भजन करायचं. जिथं आपण जेवण करणार आहे तिथं 15-20 मिनिटं भजन करायचं. नाही आपण येत ना, आडाणी माणसं बसले ना, म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, किंवा रामकृष्ण हरे, ओम नमः शिवाय. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा, गाजन तुम्हाला काय पटेल ते म्हणा, तुमच्या डोक्यात जे फिट आहे ते. पण रिकाम फुकट भोजन करायचं नाही. बर, जेवण झालं, पत्रावर पडलेली, ग्लास पडलेला आहे, कप पडलेला आहे, लगेच त्यांना डस्टबिन पुढे एखादी गोल करायची, सगळं उचलून लगेच टाकायचं. वेळेवर जेवण करायचं, वेळेवर नाश्ता करायचा, वेळेवर चहा घ्यायचा, बीपी शुगरच्या गोळ्या, थंडी तापाच्या गोळ्या, आपल्यासोबत कोणी आजारी असलं त्यांना मदत करायची. खरा वारकरी कोण? आपल्यासही इतरांना सहकार्य करतो, आपल्यासही इतरांना मदत करतो, तो खरा वारकरी. चटकाट्या वारकरी नसावा, मदत करणारा वारकरी पाहिजे. बडबड करणारा वारकरी नसावा, मदत करणारा वारकरी पाहिजे. म्हणून कचरामुक्त दिंडी, दोषमुक्त दिंडी, गप्पामुक्त दिंडी, भजनयुक्त दिंडी आहे की नाही? भोजनयुक्त तर आहे, पण भजनयुक्त दिंडी असो. झालेली सेवा पांडुरंग चरणी समर्पित करू. थोडेसे 1-2 शब्द मध्ये आले ते मला परत करा, तरी नेऊन ते पुरते.
अधिकते सरते करुणे घ्यावे तुम ते विनोदासे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संती. नाही तर काय काय झालं ते डोक्यात ठेवते. मागच्या वर्षी कीर्तन केलं सप्त्यामध्ये 1-2 जणांनी ते डोक्यात ठेवलं. डोक्यात नसतं ते माणूस सण बोलतं. सगळ्यांना प्रेम असतंच आपलं, मनाविषयी माणूस काही वाईट बोलत नाही. पण आपण वारीला 30 दिवस चाललोय तर आपल्याकडून चुकू नये, कुणाचं दोष आपल्याला मुखातून येऊ नये म्हणून शक्यतो टाळाटाळ करायची. आणि आपण सर्वजण एक आहोत, आपण सर्वजण वारकरी आहोत म्हणून आपल्याकडून ती चूक घडता कामा नये म्हणून शक्यतो आपण ते प्रयत्न करायचे. 30 दिवस आपली वारी अशी झाली पाहिजे की जाताना पुण्याचं गाठोडं भरून आपण आपल्या घरी गेलो पाहिजे. एवढं देणार तेव्हा झालेली सेवा प्रभूचरणी प्रार्थना प्रभूचरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.